नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत पोलीस स्टेशनमध्ये जर गुन्हा दाखल झाला, FIR दाखल झाली असेल पोलीस स्टेशनमध्ये, तर त्याच्यानंतरची कायदेशीर काय कारवाई असते। ओके, ह्या गोष्टींबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर अगोदर आपण समजून घेऊया की FIR कोणत्या प्रकरणांमध्ये दाखल होते। FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, यालाच मराठीत बोलतात प्रथम माहिती अहवाल। FIR त्याच गुन्ह्यांमध्ये दाखल होती जे गुन्हे दखलपात्र आहेत, कॉग्निजेबल आहेत। हे जे शब्द आहेत ना माझे, हे कायद्यातले। जर दखलपात्र गुन्हा नसेल तर FIR दाखल नाही होणार। ओके, कॉग्निजेबल जर गुन्हा नसेल तर FIR दाखल नाही होणार। FIR दाखल होण्याकरिता गुन्हा दखलपात्र पाहिजे, कॉग्निजेबल स्वरूपाचा पाहिजे, तशाच गुन्ह्यांमध्ये FIR दाखल होते। आता हे जे कॉग्निजेबल, दखलपात्र हे जे शब्द आहेत त्यांचा सोप्या भाषेमध्ये मी अर्थ सांगतो। म्हणजे असे गुन्हे जसं समजा मर्डरचा गुन्हा झाला, खून केल्याचा गुन्हा, अटेम्प्ट टू मर्डर खून केल्याचा प्रयत्न, बलात्काराचा गुन्हा, चिटिंगचा गुन्हा, खंडणीचा गुन्हा, किंवा म्हणजे अजून ते खोटे कागदपत्र वगैरे बनवले असतील काही, तो गुन्हा झाला, किंवा म्हणजे अजून काही म्हणजे बऱ्याच प्रकारचे गुन्हे आहेत। म्हणजे घरामध्ये घुसून मारहाण वगैरे केली, ओके, म्हणजे क्रिमिनल ट्रेसपासचा गुन्हा, परत त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस दरोडा टाकला तो गुन्हा झाला, किंवा करप्शनचे गुन्हे झाले, म्हणजे ते असतात ना काही ब्राईब वगैरे देतात म्हणून, लाच घेतली म्हणून ते गुन्हे, किंवा अजून म्हणजे बऱ्याच प्रकारचे असे गुन्हे आहेत। ओके, हे काय जे गुन्हे मी सांगितले तुम्हाला हे दखलपात्र कॉग्निजेबल स्वरूपाचे आहेत। ओके, तर या अशा केसेसमध्ये FIR दाखल होते पोलीस स्टेशनला। आता समजा या गुन्ह्यांपैकी कोणताही एक गुन्हा घडला असेल किंवा इतर कोणताही गुन्हा घडला असेल जो की कॉग्निजेबल दखलपात्र आहे, तर त्याच्यानंतरची पुढील कारवाई काय असते। ओके, FIR दाखल झाली पोलीस स्टेशनला। FIR म्हणजेच की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल। FIR मध्ये काय असतं, FIR म्हणजे लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये। FIR मध्ये मग काय लिहिलेलं असतं नक्की, तर जी घटना आहे, जो गुन्हा झालेला आहे, तो गुन्हा कोणी केला, म्हणजे कशा प्रकारचा गुन्हा आहे। आता समजा की A होता आणि B होता, A तिकडनं आला आणि B ला मारहाण सुरू केली, त्याने मारहाण करायला सुरुवात केली। ओके, आता काय कारण असेल त्यांचं त्यांना माहिती आहे, आपण एक उदाहरणच्या ह्याच्याने समजूया। तर B ने काय केलं, A च्या विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला। मग B ला काय सांगायचंय, गुन्हा दाखल करायच्या वेळेस म्हणजे जी सत्य घटना आहे ती सत्य घटना सांगायची। मग कसं, ती तारीख काय होती, त्याच्यानंतर किती वाजता ते घटना झाली, म्हणजे दिवस होता, रात्री होता, दिवस होता का रात्र होती, किती वेळ काय होता, त्याच्यानंतर त्याने कशाने मारलं, म्हणजे हाताबुक्याने मारलं, किंवा काही त्याच्याजवळ हत्यार वगैरे होते, किंवा म्हणजे कशा प्रकारचा जो गुन्हा झाला आहे, तिथं आजूबाजूला कोण कोण होतं, या ज्या काही सत्य घटना त्या गुन्ह्यामध्ये जे काही झालं आहे, त्या आरोपीने केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी B ला ज्या आहे ते पोलिसांना सांगायच्या आहेत। ओके, हे एक आपण मारामारीचं उदाहरण घेतलं। ओके, मग अजून दुसरे काही गुन्हे असतात, जसा बलात्काराचा गुन्हा वगैरे असतो, किंवा नंतर चिटिंगचा गुन्हा। ओके, हे जे काही गुन्हे असतात ना, म्हणजे ह्या गुन्ह्यांच्या व्यतिरिक्त इतरही गुन्हे असतात। जो कोणता गुन्हा असेल दखलपात्र स्वरूपाचा, कशा प्रकारे तो गुन्हा झालेला आहे, ह्या गोष्टींची सगळी माहिती पोलिसांना द्यावी लागते FIR दाखल करायच्या वेळेस। मग थोडक्यात सांगतो काय काय माहिती द्यायची असते। तारीख, कोणत्या तारखेला गुन्हा घडला, वेळ, रात्र होती का दिवस होतं, किती आरोपी होते, त्या आरोपींपैकी म्हणजे ओळखीचे किती होते किंवा अनोळखी किती होते, किंवा कशाने मारहाण वगैरे केलेली, किंवा अजून म्हणजे जे तुम्हाला वाटतंय ना, जेव्हा गुन्हा हा घडत होता त्यावेळी जे जे झाले त्या सगळ्या गोष्टी पोलिसांना सांगायच्या असतात। ओके, मी हे मारामारीच्या गुन्ह्याच्या संदर्भातलं उदाहरण काय दिलेलं। मग जसं आता काही रेपचे गुन्हे असतात ते त्याच्या संदर्भामध्ये की बाबा कोण आरोपी होता, काय कुठं ही घटना झाली, ते जर चिटिंगचा गुन्हा असेल, काही पैसे वगैरे घेतले असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याही गोष्टी सांगायच्या। जर खंडणीचा गुन्हा असेल तर कोणी खंडणी मागितली, कशा प्रकारे मागितली, किती पैसे मागितले किंवा दिलेत किंवा नाही, या अशा सगळ्या गोष्टी FIR मध्ये सांगाव्या लागतात। ओके, हे FIR बद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली। ओके, समजा आता FIR दाखल झाली पोलीस स्टेशनला, तर त्याच्यानंतरची पुढची कारवाई अशी असते, जे पोलीस अधिकारी असतात ना, ते जे लोक आरोपी आहेत गुन्ह्यांमध्ये, ओके, जे लोक आरोपी आहेत गुन्ह्यांमध्ये, त्या आरोपींना पोलीस अधिकारी अटक करतील गुन्ह्याच्या अनुषंगाने। आता अटक म्हणजे कसं तुम्हाला सांगतो।
काही गुन्हे असे आहेत ना जे की दखलपात्र कॉग्निझेबल स्वरूपाचे आहेत, पण जर गुन्ह्याची शिक्षा 7 वर्षांपर्यंत जर असेल तर तशा काही केसेसमध्ये पोलिसांना त्या आरोपींना नोटीस द्यायची असते की त्यांनी पोलीस स्टेशनला यावं आणि गुन्ह्याच्या तपासकामी सहकार्य करावं म्हणून त्यांना नोटीस देतात आरोपींना. जर नोटीस देऊन जर आरोपी आले नाही, आरोपींनी गुन्ह्याला तपासाला जर सहकार्य केलं नाही तर पोलीस अधिकारी त्या आरोपींना डायरेक्ट अटक करू शकतील. ओके, फक्त अशा केसेस जिथे गुन्ह्याची शिक्षा 7 वर्षांपर्यंत आहे त्या केसेसमध्ये पोलीस अधिकारी काही केसेसमध्ये आरोपीला डायरेक्ट अरेस्ट करू शकत नाही, त्यांना नोटीस द्यावी लागते की तुम्ही चौकशीसाठी या म्हणून. जर ते चौकशीसाठी आले, तपासाला सहकार्य केलं तर मग पोलीस अधिकारी त्यांना अटक करत नाही. ओके, जर त्यांची अटक गरजेची नसेल तर. ह्या गोष्टी कोणत्या केसेसमध्ये होतात? ज्या केसेसमध्ये शिक्षा 7 वर्षांपर्यंत असेल तिथेच. ओके, मग समजा आता गुन्ह्याची शिक्षा 7 वर्षांच्या पुढे आहे तर मग तशा केसेसमध्ये काय? ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा 7 वर्षांच्या पुढे आहे, म्हणजे समजा 10 वर्षाची शिक्षा असेल, 20 वर्षाची शिक्षा असेल, किंवा जन्मठेपेची शिक्षा असेल, किंवा मृत्यूची शिक्षा असेल, किंवा म्हणजे जी कोणती शिक्षा 7 वर्षाच्या जर पुढे असेल तर तशा परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी आरोपींना डायरेक्ट अटक करू शकतात. ओके, मग आरोपींना अटक का करतात आरोपींना? तर समजा आता काही खून वगैरे केला असेल काय आरोपींनी, असा जर गुन्हा असेल तर मग खून त्या गुन्ह्यामध्ये कोण कोण होतं, खून करण्यामध्ये कोणत्या प्रकारचे हत्यारं वगैरे वापरली, त्यांनी का खून वगैरे तो केला, कोणाच्या सांगण्यावरून केला, नक्की म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय होतं हा खून करण्याच्या पाठीमागं, गुन्हा करण्याच्या पाठीमागं, अशा ज्या काही गोष्टी असतात ना त्याची चौकशी आरोपींपासून करायची असते. आणि जे काही हत्यारं वगैरे त्या गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत त्या हत्यारं वगैरे जप्त वगैरे करायचे असतात. ओके, म्हणून आरोपीची कस्टडी जी आहे ते पोलीस घेतात, म्हणजे रिमांड घेतात त्यांचा वाला. ओके, आणि इतरही काही गोष्टी असतात त्याचे जे काही म्हणजे योग्य कारण असतील आता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनाच माहिती असतील, ते म्हणजे गुन्हा कसा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे असतात. पण मी थोडक्यात सांगितलं की आरोपीची कस्टडी का घेतात ते, की किती आरोपी होतात, कोण कोण आरोपी होते, त्यांचे नाव वगैरे विचारण्यासाठी, त्यांचे पत्ते वगैरे, तुम्ही गुन्हा वगैरे का केला, तुमचं उद्दिष्ट वगैरे काय होतं या गुन्ह्याच्या पाठीमागे, म्हणजे हेतू काय होता, का त्यांनी हा गुन्हा वगैरे केला, किंवा कोणचे हत्यार वापरले, ते हत्यार कुठे आहेत किंवा काय आहे, किंवा म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आरोपीपासून विचारपूस करायची असते, चौकशी करायची असते, म्हणून आरोपीला पोलीस अधिकारी अटक करतात. ओके, मी ज्या ह्या गोष्टी सांगितल्या ना अटक करण्यासाठी, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी असतात ते पोलीस अधिकारी त्यांच्याप्रमाणे मांडतात त्या. ओके, आता समजा 7 वर्षा पुढचा गुन्हा होता, 7 वर्षाच्या पुढे होती गुन्ह्यामध्ये शिक्षा, तर तशा परिस्थितीमध्ये जर पोलिसांनी आरोपीला अटक केली तर त्या आरोपीला पोलीस अधिकाऱ्यांना 24 तासामध्ये लवकरात लवकर न्यायालयासमोर हजर करावं लागतं. ओके, न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर मग पोलीस अधिकारी जे असतात ते मेहरबान न्यायालयापासून त्या आरोपीचा पोलीस रिमांड मागतात. ओके, मग आरोपीला पोलीस रिमांड मध्ये पाठवायचं का ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवायची हे न्यायालय डिसाईड करतं. जसं समजा पोलिसांनी आरोपीला पकडून न्यायालयासमोर हजर केलं, मग तिथं आरोपी असतो, त्यालाही त्याचा बचाव करण्यासाठी वकील लावण्याचा अधिकार असतो. मग पोलीस अधिकारी सांगतात की त्यांना पोलीस कस्टडी पाहिजे आरोपीचे वकील असतात ते त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतात की बाबा म्हणजे पोलीस कस्टडीला ते विरोध करतात आणि त्यांचं म्हणणं असतं की ज्युडिशियल कस्टडी ग्रांट करण्यात यावी, किंवा जे काय आता आरोपींचं म्हणणं असेल ते त्यांच्याप्रमाणे सांगतात जसं त्यांना योग्य वाटेल ते. पण नॉर्मली हे असं असतं, मी तुम्हाला सांगतो. मग हे जे पोलीस कस्टडी आणि ज्युडिशियल कस्टडी असते ना, याच्यामध्ये फरक काय असतो मित्रांनो? बघा, पोलीस कस्टडी म्हणजे आरोपी जो पोलीस कस्टडी किंवा पोलीस रिमांड हे एकच आहे, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो चौकशीसाठी. ज्युडिशियल कस्टडी म्हणजे काय, तो जेलला असतो. ओके, ज्युडिशियल कस्टडी MCRA त्याला बोलतात, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, न्यायालयीन कोठडी तुम्ही ऐकला असणार. मग त्याला जेलला पाठवलं जातं, मग तेव्हा तिथून त्याची काही चौकशी होत नाही. ओके, हा फरक आहे पोलीस कस्टडी मधला आणि ज्युडिशियल कस्टडी मधला. पोलीस रिमांड जरी बोललं, पोलीस रिमांड म्हणजेच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, आणि MCR ज्युडिशियल कस्टडी बोललं, मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड म्हणजे आरोपी जेलला आहे समजायचं. ओके, हा या दोघं कस्टडी मधला फरक आहे. समजा आता हे कस्टडी त्याची डिसाईड वगैरे झाली, म्हणजे की बाबा त्याला पोलीस कस्टडीमध्ये पाठवलं किंवा त्याला जेल कस्टडीमध्ये पाठवलं, तर याच्यानंतर काय, आरोपी जो असतो त्याला बेल मिळवण्याचा अधिकार असतो. ओके, मग तो बेलचा अर्जही दाखल करू शकतो त्याचा. जर न्यायालयाने त्याचा बेलचा अर्ज मंजूर केला तर आरोपी जामीन देऊन बाहेर येतो. जर आरोपीचा बेलचा अर्ज म्हणजे जामीनचा अर्ज जर फेटाळला न्यायालयाने तर मग आरोपी जेलमध्येच राहतो. ओके,
हे झालं गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जर आरोपीला अटक केली असेल तेव्हा. जर समजा गुन्हा दाखल झालाय पण पोलिसांना आरोपी मिळूनच येत नाहीये, म्हणजे आरोपी फरार आहेत, त्यांना पोलिसांनी शोधलं पण आरोपी भेटत नाहीयेत. ओके, तर मग अशा परिस्थितीमध्ये आरोपीला काय अधिकार? समजा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि गुन्हा अशा स्वरूपाचा आहे की जो की नॉन बेलेबल, ओके, म्हणजे जामीनपात्र गुन्हा नाहीये, तो नॉन बेलेबल गुन्हा आहे तो. तर मराठीत एक्झॅक्ट मला शब्द आठवत नाहीये. जामीनपात्र गुन्हा नाही आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये आरोपी जो असतो ना, त्याला अधिकार असतो अटकपूर्व जामीन मिळवण्याचा. ओके, मग त्या आरोपीने हा अटकपूर्व जामीन अर्ज कोणत्या न्यायालयात दाखल करायचा? अटकपूर्व जामीन जो असतो तो सत्र न्यायालयामध्ये दाखल केला जातो. ओके, तर समजा आरोपीने अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयामध्ये दाखल केला, डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टमध्ये दाखल केला, तर त्याच्यानंतर त्याला अटकपूर्व जामीन द्यायचा किंवा नाही हा निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाचा असेल. ओके, मग त्याने जर अर्ज दाखल केला तर पोलिसांचं म्हणणं, सरकारी वकिलांचं म्हणणं मागवलं जातं, आरोपीचंही म्हणणं असतं. प्रोसिक्युशन साईडने आर्ग्युमेंट होते, म्हणजे पोलिसांच्या बाजूने, सरकारी वकिलाच्या बाजूने आर्ग्युमेंट होते, आरोपीच्या बाजूने आर्ग्युमेंट होते. मग दोघं बाजू ऐकल्याच्या नंतर न्यायालय जे असतं त्या आरोपीला बेल द्यायचा, म्हणजे त्याला जामीन मंजूर करायचा का नाही, का ना मंजूर करायचा, रिजेक्ट करायचा त्याचा अँटिसिपेटरी बेल, हे न्यायालय ठरवतो. ओके, तर आता ह्याच्यानंतर हे एवढं झालं त्याच्या बेलच्या संदर्भात, त्याच्या अटकेच्या बाबत वगैरे किंवा काय. याच्यानंतरची अजून काही प्रोसेस असते की पोलीस अधिकारी जे असतात ना, ते त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करतात, मग इन्व्हेस्टिगेशन करतात. मग इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, मी माझ्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलंय, पण थोडक्यात आपल्याला सांगतो. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काही साक्षीदार असतील तर त्यांचे जबाब वगैरे घेणे. ओके, त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये हत्यार असतील गुन्ह्यामध्ये तर ते हत्यार वगैरे जप्त करते. नंतर हा गुन्हा का केला आरोपींनी, ह्याच्या पाठीमागे काय हेतू होता, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन मध्ये करायच्या असतात पोलिसांना. त्याच्यानंतर काही जर ब्लड सॅम्पल असतील तर ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवणे किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्यावर एक्सपर्टचं ओपिनियन वगैरे मागवणे किंवा काही परमिशन्स वगैरे घ्यायच्या असतील त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ह्या गोष्टी करणे. म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये. म्हणजे आरोपी जेलमध्ये आहे किंवा बाहेर आहे, किती आरोपी आहेत, किती आरोपी जेलमध्ये आहेत, किती आरोपी बेलवर बाहेर आहेत, म्हणजे जामिनीवर बाहेर आहेत, या सगळ्या गोष्टी. आणि त्या चार्जशीट एक मिनिट, हे जे आहे ना, हे इन्व्हेस्टिगेशन जे चाललंय, ह्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे सगळ्या म्हणजे काय काय, साक्षीदारांचे जबाब, ते FIR ची कॉपी असते, जर काही त्यांनी हत्यारं वगैरे जप्त वगैरे केले असतील तर ते हत्यारं कोणते कोणते आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्याचे जप्ती पंचनामे असतील, पाहणी पंचनामा असतो, स्पॉट पंचनामा असतो, काही मेडिकल रिपोर्ट वगैरे असतात, अजून काही म्हणजे अजून जे असे एव्हिडन्स, असे पुरावे जे की पोलिसांना वाटतात की ह्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत, ते सगळे पुरावे पोलीस अधिकारी कलेक्ट करतात. व अजून काही इतर काही गोष्टी असतात ज्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य वाटतील त्या करतात तपासामध्ये. सगळ्या गोष्टींचे कागदपत्र एकत्र करून ते चार्जशीट बनवतात. मग चार्जशीट बनवल्याच्या नंतर चार्जशीट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता जे काही मी तुम्हाला सांगितलं, या सगळ्या गोष्टींचे जे पेपर्स असतात ते एकत्र करून दोषारोप पत्र बोलतात त्याला, आरोपी विरुद्ध पोलीस अधिकारी न्यायालयामध्ये दाखल करतात. आरोपींविरुद्ध कोर्टामध्ये दोषारोप पत्र चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यानंतर पुढे मग कोर्टामध्ये खटला चालतो. तर हे मी फक्त चार्जशीट दाखल होईपर्यंत काय ती प्रोसेस असते ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. ह्याच्यामध्ये अजून काही नॉर्मल थोड्याशा प्रोसेस वगैरे असतील किंवा इन्व्हेस्टिगेशन मध्ये जो तपास असतो त्याच्यामध्ये अजून काही बऱ्याच गोष्टी असतात, पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलाय. जर तुमचे काही डाऊट असतील या प्रोसेसच्या संदर्भामध्ये किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ म्हणून. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.